राजसत्ता तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हातामध्ये घेतलीच, त्याचबरोबर धर्मसत्ता सुद्धा घेतली। परंतु आज मराठा समाज धर्मसत्तेच्या बाबतीत पूर्णपणे शिंडी आणि जानव्याचा गुलाम झालेला आहे। आणि याच शिंडी आणि जानव्याच्या धर्मसत्तेने अजून इतर जे समूह आहेत हिंदू धर्मातील ते मराठ्यांच्या विरोधामध्ये उभा केलेले आहेत आणि हे सगळे मिळून मराठ्यांना ठोकण्याचं काम करत आहेत, मराठ्यांना मारण्याचं काम करत आहेत, मराठ्यांना अडवण्याचं काम करत आहेत। अशा वेळी मराठा सुधारण्याच्या ऐवजी त्याच शिंडी जानव्याच्या गुलामगिरीमध्ये धन्यता मानत आहे। मित्रांनो, या जगाचं सगळ्यात जास्त वाटोळं केवळ आणि केवळ जाती आणि धर्मामुळे झालेलं आहे। लक्षात ठेवा, काल मी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली, परळीची जी घटना झालेली आहे, ज्या मराठा तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली, अगदी त्याचा संतोष देशमुख होता वाचला, त्या तरुणासाठी आणि जे मारणारे आहेत त्यांचा निषेध करण्यासाठी मी पोस्ट लिहिली आणि त्यावर कमेंट करणारा एक जण मला जातीवादी ठरवत होता। लक्षात ठेवा, आणि ज्या वेळेस मी त्याची प्रोफाईल पाहिली त्यावेळेस तो हिंदुत्ववादी कार्यकर्ता होता। लक्षात ठेवा, म्हणजे एकीकडे तो मारणाऱ्यांचे समर्थन करत आहे। लक्षात ठेवा, म्हणजे परळीमध्ये ज्याने मारलं, ज्या लोकांनी मारलं त्यांचं तो अप्रत्यक्ष नाव न घेता समर्थन करत होता आणि ज्याने मार खाल्ला तो मराठा तरुण, त्याच्याबद्दल त्याला कसलीही सहानुभूती नाही। मग हे कसलं हिंदुत्व आहे तुमचं? म्हणजे मराठ्यांनी मार खाल्ला पाहिजे, मराठ्यांना मारलं पाहिजे, हे कसलं तुमचं हिंदुत्व हे मात्र कळायला मार्ग नाही। आणि हे केवळ एकमेव उदाहरण नाही, अशी अनेक उदाहरणे मी तुम्हाला देऊ शकतो। आज लक्षात ठेवा, ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील आंदोलन करत होते, ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील बोलतात त्याला विरोध करणाऱ्या जेवढ्या प्रोफाईल तुम्ही तपासा, फेसबुकवरच्या, सगळ्या व्हॉट्सअपवरच्या, यूट्यूबवरच्या, या कमेंट करणाऱ्या, घाण कमेंट करणाऱ्या हे स्वतःला एकीकडे हिंदुत्ववादी समजतात आणि यांचं हिंदुत्व मग मराठा हिंदू नाही का हा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण होतो। एकीकडे हा प्रश्न निर्माण होताना दुसरीकडे असंही दिसतं की याच हिंदुत्वाचा किडा जर पाहायला गेलं तर सगळ्यात जास्त आमच्याच मराठा समाजामध्ये आहे। लक्षात ठेवा, आतापर्यंत हिंदू 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 म्हणून मराठा समाजाने ज्याला डोक्यावर घेतलं, अरे हिंदू आम्हाला सुद्धा प्रिय आहे, आमचा जन्म हिंदू धर्मामध्ये झालेला आहे, आम्ही स्वतः हिंदुत्ववादी आहोत, परंतु मराठ्यांचा द्वेष करणारे हे हिंदुत्व नेमकं कोणतं आहे ते मात्र कळायला मार्ग नाही। एकीकडे धर्मवीर म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा गौरव करायचा, लक्षात ठेवा, एकीकडे धर्मवीर म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा गौरव करायचा आणि एकीकडे त्याच छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करायची। त्याच छत्रपती संभाजी महाराजांच्या वडिलांना, त्याच छत्रपती संभाजी महाराजांच्या पित्यांना, म्हणजेच या अखंड हिंदुस्थानाचं जे दैवत आहे त्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना शिव्या द्यायच्या, हे तुमचं कसलं हिंदुत्व आहे नेमकं? परंतु मित्रांनो, एवढं बोलूनही, एवढं सांगूनही आमच्या मराठ्यांना कसलाही फरक पडणार नाही, कारण 90% मराठा, लक्षात ठेवा, यावर एक स्पेशल मी व्हिडिओ बनवणार आहे आणि अगदी तो पुराव्यासहित बनवणार आहे की 90% मराठ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांवर अजिबात प्रेम नाही। या महाराष्ट्रामध्ये केवळ एकच समूह आहे जो 100%, जवळपास 99% छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करतो, तो समूह म्हणजे केवळ आणि केवळ बौद्ध समाज आहे। आणि 90% मराठा समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांशी काही देणं घेणं नाही, त्यांच्या अस्मितेशी काही देणं घेणं नाही। फक्त हे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर त्यांच्या लग्नपत्रिकेवर टाकण्यासाठी, त्यांच्या घरामध्ये फोटो लावण्यासाठी, केवळ स्वतःचं स्टेटस ठेवण्यासाठी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करतात। परंतु ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांवर वेळ येते, ज्या वेळेस कोरटकर सारखा किंवा अन्य कोणी छिंदम सारखा ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलतो त्यावेळेस मात्र हे लोक एकदम मुख गिळून गप्प बसतात, साधा निषेध सुद्धा करत नाहीत किंवा यांना याच्याशी काही सुद्धा देणं घेणं नाही। म्हणजे ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांसाठी लढायची वेळ येते त्यावेळेस मात्र हे लोक कुठेही तुम्हाला मैदानामध्ये दिसत नाहीत। आणि मित्रांनो, खास करून त्यामुळेच मराठा समाजाने विचार करावा यासाठी हा व्हिडिओ नाही, कारण मराठा समाजाची जी विचारबुद्धी आहे ती पूर्णपणे खुंटीत झालेली आहे, विचार करण्याची क्षमता पूर्णपणे हरवून गेलेली आहे। त्यामुळेच मराठा समाजाकडे आज काही सुद्धा नाही। मराठा समाजाची इतकी दयनीय अवस्था आहे, वरवर दिसण्यासाठी, लक्षात ठेवा, वरवर दिसण्यासाठी
5 ते 10% वर्ग श्रीमंत आहे, लक्षात ठेवा। परंतु 90% मराठा समाज पूर्णपणे रसातळाला जात आहे, इतका रसातळाला जात आहे की येणाऱ्या काळामध्ये अत्यंत दयनीय अवस्था असणारा या जगातील, या महाराष्ट्रातील समाज कोणता असेल तर तो केवळ आणि केवळ मराठा समाज असेल। पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडीफार परिस्थिती बरी आहे, परंतु मराठवाडा, विदर्भ अशा भागामध्ये मराठा समाजाची एवढी दयनीय अवस्था होत आहे की ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही। तरी सुद्धा ज्यांची ही दयनीय अवस्था होत आहे त्या मराठा समाजाला याच्याशी काही देणं घेणं नाही। त्यामुळे आज जो मराठा समाज बीडमध्ये मार खात आहे, लक्षात ठेवा, तो केवळ आणि केवळ यामुळे, कारण मराठा समाज जागृत नाही। आजही एवढी मोठी घटना होऊन सुद्धा मी फेसबुकवर पाहतोय की अनेक जण साधा निषेध करायला सुद्धा पुढे येत नाही। 90% मराठा समाजाला याच्याशी काही देणं घेणं नाही। यावर अनेक बोलणार आहे। कोणत्याही तुम्ही मराठा गावामध्ये जा, मराठा बहुल असणाऱ्या गावामध्ये जा, तुम्हाला त्या गावामध्ये इतके मराठेच एकमेकांचे दुश्मन दिसतील, मराठेच एकमेकांचे बांध फोडताना दिसतील, मराठेच एकमेकांचे डोके फोडताना दिसतील, मराठेच एकमेकांचं तोंड सुद्धा पाहत नाहीत। ही परिस्थिती आजही कायम आहे। इतका म्हणजे जर तुम्ही एखाद्या मराठ्याच्या गावामध्ये जर गेलात तर हे लोक एकमेकालाच भावकीमध्ये किंवा अन्य राजकीय कारणामुळे, सामाजिक कारणामुळे, कोणत्या बांधाच्या कारणामुळे एकमेकांना दुश्मन समजतात। अशी परिस्थिती मराठा समाजाची आहे। आणि वरतून एक अशी जमात, एक टोळी निर्माण झालेली आहे जी हिंदुत्वाच्या नावाखाली मराठ्यांचा द्वेष करत आहे, प्रचंड द्वेष करत आहे। तरी सुद्धा मराठा समाज त्यांचाच गुलाम आहे। आमचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे, आमचं हिंदुत्व हे शाहू महाराजांचं आहे, हे ठामपणे सांगण्याची हिम्मत मराठा समाजामध्ये उरलेली नाही। केवळ मनोज जरांगे पाटील ते सांगण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते समजून घेण्याची क्षमता, तेवढी बुद्धिमत्ता मराठा समाजाकडे, 90% मराठा समाजाकडे उरलेली नाही। आणि ही जी मराठा समाजाची जी धार्मिक गुलामगिरी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस 6 जून 1674 ला राज्याभिषेक केला त्यावेळेस धर्मदंड हातामध्ये घेतला होता। मराठा समाज एकतर इतिहास वाचत नाही, इतिहास माहित नाही, इतिहासाचं आकलन नाही। धर्मदंड म्हणजे धर्मसत्ता ही लक्षात ठेवा। राजसत्ता तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हातामध्ये घेतलीच, त्याचबरोबर धर्मसत्ता सुद्धा घेतली। परंतु आज मराठा समाज धर्मसत्तेच्या बाबतीत पूर्णपणे सिंडी आणि जानव्याचा गुलाम झालेला आहे। आणि याच सिंडी आणि जानव्याच्या धर्मसत्तेने अजून इतर जे समूह आहेत हिंदू धर्मातील ते मराठ्यांच्या विरोधामध्ये उभा केलेले आहेत। आणि हे सगळे मिळून मराठ्यांना ठोकण्याचं काम करत आहेत, मराठ्यांना मारण्याचं काम करत आहेत, मराठ्यांना अडवण्याचं काम करत आहेत। अशा वेळी मराठा सुधारण्याच्या ऐवजी त्याच सिंडी जानव्याच्या गुलामगिरीमध्ये धन्यता मानत आहे। हे मात्र मराठा समाजाला कळायला मार्ग नाही। मराठा समाजाला हा व्हिडिओ पाहून कसलाही फरक पडणार नाही। फक्त लक्षात ठेवा, फक्त 5-10% जे स्वाभिमानी आहेत, जे आजही छत्रपती शिवाजी महाराजांवर, संभाजी महाराजांवर प्रेम करतात, त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ। विचार करा, कमेंट करून मत नक्की मांडा। रामकृष्ण हरी, जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम।